सर जाईन मी. इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. मी जाईन. पण इन्व्हिटेशन पाठवायची काहीच गरज नाहीये. म्हणजे कागद वाचवा असं म्हणतात ना ते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण दिलेलं त्यांना जास्त आवडेल. मी जाऊन बोलवणं करीन त्यांना. माणसांची नाही, झाडांची तेवढी काळजी आहे त्यांना. थँक्यू थँक्यू जान्हवी. चला एक टेन्शन गेलं. आता पूजेला कोण बसणार? आम्ही बसू. आमचं नवीन लग्न झालंय ना, आम्ही बसू पूजेला. अय्या किती मजा. हो ना सर, ठरलं मग. मी मस्त नटून येईन. हो ये ना नटून थटून. पण मला सांग, कामाच्या बाबतीत तुला असा उत्साह कधीच का नसतो ग? सर बसू दे ना त्यांना. म्हणजे आपण कुणाला तरी सांगणारच ना. हो बरं ठीक आहे, तुम्ही बसा. बघा मी बोलते तेव्हा पटत नाही तुम्हाला. पण एकदा मनीषशी बोलून घ्या. त्याच्याशी काय बोलायचंय? अनायचं शनिवारच आहे आणि पूजेसाठी 2 तास जर त्याच्या बॉसने सोडलं नाही ना त्याला, तर मी जाऊन भांडेन त्याच्याशी. वा, म्हणजे बॉस ही जमात जगात फक्त भांडण्यासाठीच जन्माला आलेली आहे याच्यावर ठाम विश्वास आहे तुझा. ए गीता, अगं त्या श्रीरंग गोखल्यांची जरा नीट वाग ग. आपले मोठे क्लायंट आहेत ते. वर्षाला 30-35 करोडची उलाढाल आहे त्यांची. पण म्हणून त्यांचं सगळंच बरोबर आहे असं तर होत नाही ना सर. नाही ग माझे आई, जगात फक्त तुझंच सगळं बरोबर असतं. कुणाचं काय बरोबर असणार? आता काय मी चुकीचं बोलले? नाही ग, तू कशी चुकीचं बोलशील? तू जेव्हा बोलशील ना तेव्हा मला गणपती बाप्पा असल्यासारखं वाटतं.